Sanvi, again highly qualified, B Civil, Master of Construction and Business Management. सध्याच्या परिस्थितीत पूर्वी असं होतं की डेव्हलपर म्हटला की तो कुठला तरी नॉन क्वालिफाईड वगैरे बऱ्याच वेळा असायचा, पण आता बरीचशी शिकलेली सुसंस्कृत चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, हायली क्वालिफाईड इंजिनियर्स आहेत. तर त्या दृष्टीने हे फार चांगला फरक झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत. जिग्नेश संघवी हे स्वतः डेव्हलपर नाही आहे, पण दोन मोठ्या जे डेव्हलपर्स आहेत, जे दोन मोठे ग्रुप आहेत, त्यातला एक रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट्स म्हणून आहे, त्याचे ते CEO आहेत, आणि सनटेक याचे ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. ह्या विषयाचा त्यांना भरपूर अनुभव आहे आणि मोठे प्रोजेक्ट, छोटे प्रोजेक्ट्स, त्याचे येणारे फायदे, त्याचे येणारे तोटे, त्याचा त्यांना डे टू डे असा अनुभव आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भातला त्यांचे जे अनुभव असतील आणि त्यांनी थोडंसं इकॉनॉमिक्स या विषयावर सुद्धा बोलावं. मी जे माझ्या पहिल्या भाषणात जे सांगितलं की त्या विषयावर सुद्धा बोलावं. कारण काय होतंय, लोकांना वाटतं की विकास म्हणजे भरपूर प्रॉफिट घेऊन जाणारा माणूस, पण त्याला काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात आणि इकॉनॉमिक्स त्याची गणित कशी चुकू शकतात हे पण याच्यावर प्रश्न विचारतात. हॅलो, आदरणीय डिस्टिंग्विश गेस्ट, माझे पार्लेकर, सगळ्यांना नमस्कार. जन्म माझा पार्ल्यात झालेला आहे, इथेच मोठा झालेला आहे, पॉलिटेक्निक शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे पार्ला कशी चेंज झाली, काय काय नवीन पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या आल्या, त्याचे कसे कसे परिणाम पार्ल्यावरती आले, याचा मी खूप डीपमध्ये अभ्यास केलेला आहे. नुसतं पार्ला नव्हे, मुंबई पण बघितलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी बरोबर 23 वर्षाचं असोसिएशन, त्यामुळे खूप इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली. त्यामुळे पूर्ण मुंबई, वेगवेगळ्या MMR रिजनचा सगळा अनुभव झालेला आहे. आज मी माझं जे काय मला म्हणायचं आहे ते मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने समजवू इच्छितो. एक रिडेव्हलपमेंटसाठीची ही एक कॉन्फरन्स इयरची जी सभा आहे, त्या संदर्भात मला असं म्हणायचं आहे की ही डे बाय डे खूप कॉम्प्लिकेटेड केली झालेली आहे, मुद्दाम केली जाते. ही ॲक्च्युली खूप सिम्पल मेथड आहे, पण ह्याला नवीन नवीन कायदे, नवीन नवीन तरतुदी आणि कुठलंही विजन नसलेले स्टेटमेंट्स. आता रिडेव्हलपमेंटची सुरुवात कुठनं करायची, तिकडनंच मी तुम्हाला समजवतो की किती प्रकारचे अप्रुव्हल्स घ्यावे लागतात आणि त्या अप्रुव्हल्स नंतर तुम्हीच विचार करा की त्या डेव्हलपरमध्ये एनर्जी असेल का की तो प्रोजेक्ट पूर्ण करेल. पहिल्यांदा एनर्जी तर असायला पाहिजे ना, पैसे तर नंतरची गोष्ट आहे. ती एनर्जी त्याच्या तिकडेच संपते आणि कमीत कमी 2 वर्ष 3 वर्ष हा वेळ जातो या कालावधीमध्ये. पहिली प्रोसिजर मी समजून चालतो की तुमचं रिडेव्हलपमेंटचं टेंडर आलेलं आहे, टेंडर बरोबर बनवलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, त्यात काही त्रुटी नाही आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एका डेव्हलपरला शॉर्टलिस्ट केलं आहे, फायनल केलं आहे. मी तिकडनं सुरुवात, त्याच्या आधीचं मी सुरुवात नाही करत. आता येथे 79A खालती तुम्हाला रजिस्ट्रारना बोलवायचं आहे, व्हिडिओग्राफी शूटिंग करायची जी आता चाललेली आहे आणि सगळ्यांनी त्यांच्यासमोर मतं टाकायची एका पर्टिक्युलर डेव्हलपरला आणि ते मेजॉरिटी मतं पडायला पाहिजे. तर 79A येण्याचं कारण असं होतं की सोसायटीमध्ये जे काय चाळे चालायचे आधीच्या काळात आणि त्यामुळे खूप मॅटर कोर्टात गेले आणि शेवटी जज पण कंटाळले की काहीतरी गाईडलाईन्स आपण बनवून टाकूया की ह्या सगळ्या मॅटर्स इथे येणं बंद होतील आणि भांडणं बंद होतील कोर्टात. आता सारखी प्रत्येक सोसायटीची भांडणं कोर्टात येतील. तर 79A साठी त्यांनी गाईडलाईन्स बनवून दिलं जज साहेबांनी. त्या गाईडलाईन्स खाली तुम्हाला त्याची मेथड दिलेली होती, कसं टेंडर बोलवायचं, पेपरात कशी ॲडव्हर्टाइजमेंट द्यायची, PMC कसं अपॉइंट करायचं, हे सगळं. पण दे आर गाईडलाईन्स, दे आर नॉट मॅन्डेटरी. नंबर 1. आज ह्या गोष्टी मॅन्डेटरी झालेल्या.
याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो मॅन्डेटरी का झालेलं आहे. 2 कारण आहेत महत्वाचे. एक आहे की सोसायटीमध्ये 100% कन्सेंट होत नाही, म्हणून सोसायटीचे मेंबर्स काय करतात की आपण 79 प्रोसिजर प्रमाणेच चालावं, प्रत्येक पाऊल त्या हिशोबाने चालावं. रजिस्ट्रारकडनं आपण सर्टिफिकेट घ्यावं 79चं. मग उद्या तो मेंबर नाही ऐकला तर मला कोर्टात नुसतं ते सर्टिफिकेट दाखवायचं की या 79 प्रोसिजर प्रमाणे आम्ही सगळं संपवलेलं आहे, आता जज साहेब आम्ही सगळं पूर्ण केलेलं आहे, पण हे आमचे मेंबर ऐकत नाही, तुम्ही तुमचा निर्णय द्या. मायनॉरिटी आणि अबंडंट जजमेंट्स असल्यामुळे आता जज साहेब पण फटाकन ऑर्डर त्याचे देऊन टाकतात. फास्ट होते त्या गोष्टी, 2-3 महिने लागतात पण फास्ट होतात त्या गोष्टी. पण हे मॅन्डेटरी नाही आहे. दीज आर ऑल गाईडलाईन्स पहिल्यांदा. पण मॅन्डेटरी करण्यामुळे काय झालेलं आहे की आता रजिस्ट्रारना बोलावं लागतं. मग रजिस्ट्रारांचे रिक्वायरमेंट्स पूर्ण करावे लागतात. मग त्यांच्यासाठी त्यांना लागणारे कमीत कमी 8 ते 10 डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. मग ते त्यांचे वेळ देतात, मग ते कॉर्डिनेट करायचं, त्यांना बोलवायचं. तर माझी एकच विनंती आहे प्रत्येक सोसायटीत की जास्त करून भांडणं सोसायटीमधले जे इंटरनल मेंबर्स आहेत ते इगो इश्यूज असतात, दुसरं काही नसतं, जुने असतात, बाकी काही नसतं. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी चांगलं करून जातोय रिडेव्हलपमेंटमध्ये, मुलांसाठी चांगलं मोठं घर करून जातोय, हे मनात ठेवून भांडणं करू नका फक्त रिडेव्हलपमेंटला यायला. तर ह्या गोष्टीची काहीही गरज नाही. ही एक प्रोसिजर आपण वगळू शकतो पूर्णपणे. 100% कन्सेंट घ्या आणि काम करा. दुसरा प्रश्न येतो, चला 100% कन्सेंट असेल तर 79 ला जायचं की नाही जायचं? गव्हर्नमेंटने कुठलाही असा कायदा नाही कसं म्हणते जायचंय म्हणून तुम्हाला. पण बीएमसी काय म्हणते की तुम्ही अपॉइंट झाले डेव्हलपर, याचं रजिस्ट्रारकडनं पत्र आणून द्या. आता हे कुठला कायदा आणला? आता मला एका सोसायटीत 50 मेंबर आहेत, 50च्या 50 मला सपोर्ट करताय, 50चे 50 म्हणजे ऍग्रीमेंटमध्ये सह्या करताय, मग मला त्याचं पत्र कशाला आणून द्यायची गरज आहे 79 रजिस्ट्रारकडनं? म्हणजे तुम्ही मला फोर्स करतायत एका ऑथॉरिटीकडे जाऊन ते आणून देण्यासाठी. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. कारण की ह्या गोष्टीला वेळ जातोय, खूप वेळ जातोय या गोष्टीसाठी, प्रत्येक प्रोसिजरला. आणि जर ती प्रोसिजर करायची असेल तर ती व्यवस्थित करावी लागते मग नंतर. असं मग हवेत करून चालत नाही ती गोष्ट. त्याला तोडगा काय? आपण जर मीटिंग रजिस्ट्रार समोर ठेवण्याच्या ऐवजी सपोज ती सोसायटी ती मीटिंग अशीच व्हिडिओग्राफी शूटिंग करून एखाद्या क्वालिफाईड 10 इयर एक्सपिरियन्स लॉयर किंवा सॉलिसिटर समोर ठेवत असेल, कुठलाही मार्केटातला लॉयर किंवा सॉलिसिटर, त्याला 10 वर्षाचा अनुभव आहे, त्याचा समोर मीटिंग ठेवा. इज अ क्वालिफाईड पर्सन आणि ते तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. तो क्वालिफाईड लॉयर किंवा सॉलिसिटर ज्याच्याकडे बार लायसन्स आहे, त्याच्याकडे सगळं लायसन्स आहेत, ऑपरेटर सनद आहे, तो माणूस सर्टिफाय करून देतोय की ही मीटिंग व्यवस्थित झालेली होती, तर मग रजिस्ट्रारकडे द्यायची गरजच नाही. आपण गुड गव्हर्नन्स म्हणतोय, पण गुड गव्हर्नन्स म्हणजे काय? बेसिकली तुम्ही सगळं सिम्प्लिफाय करून टाका. एवढं सिम्प्लिफाय करा की सगळ्यांना आनंद होईल त्याच्यामध्ये काम करायला, आपली एनर्जी व्यर्थ नाही जाणार. आज काय होतंय, आज सगळी एनर्जी व्यर्थ जाते. एक पायरी चढलं 2 पायरी खाली उतरा, परत एक पायरी चढा 2 पायरी खाली उतरा. आणि रोज सोसायटीचे लोक प्रश्न विचारतात की आज काय झालं आमचं, आज काय झालं आमचं, आज काय झालं. त्यांना तशी उत्तरं द्यायची, ते कधी कधी खूप डिफिकल्ट होत आहे. तर एक असं सजेशन आहे की ह्या मीटिंग्स तुम्ही क्वालिफाईड लॉयर किंवा सॉलिसिटर ज्यांना ह्या सब्जेक्ट माहिती आहे, कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचा किंवा लॉचा सब्जेक्ट माहिती आहे, त्यांच्या समोर मीटिंग ठेवा. त्यांच्या समोर जर सगळी मतं पडलेली असतील व्यवस्थित, जे काही 79A खाली आहे, आणि त्यांचं जर सर्टिफिकेट असेल की ही मेथड बरोबर अडॉप्ट केली गेलेली होती आणि याप्रमाणे या डेव्हलपरला नियुक्त करण्यात आलेलं आहे, त्यात माझं नो ऑब्जेक्शन आहे की मी त्याला संमती देतो, बरोबर आहे, तर ते सफिशियंट आहे. रजिस्टरला बोलवण्याची गरजच नाही आहे. कशाला प्रत्येक गोष्टीला आपण ऑथॉरिटीला बोलवतोय? मगाशीच आम्ही चर्चा करत होतो लंच टाइमला, आपण कॅपिटलिस्ट वर्ल्डमध्ये जायचा प्रयत्न करतोय, पण अजून आपला ॲटिट्यूड सोशलिस्टच आहे. आपण तिकडनं बाहेरच येत नाही, म्हणून आपण मध्ये कुठेतरी लटकलेलो त्याच्यामध्ये सगळ्यात. असला प्रकार चाललेला आहे. आपल्याला चायना बरोबर रेस करायची आहे. चायना कम्युनिस्ट आहे, 1 मॅन डिक्टेट्स एव्हरीथिंग ओव्हर देअर, 1 पार्टी 1 मॅन, पण तरी ते तेवढं प्रगती करतात. कुठल्या कुठे निघून गेलेले. कारण चायनामध्ये जर कोणी गेलेलं असेल आणि बघितलं असेल चायना, तर वी आर नो वेअर कम्पेअर टू दॅट. आणि ज्या पद्धतीने आपण चाललेलो अजून मला तरी वाटतं कमीत कमी 25-30 वर्ष जातील भारताला चायनाशी कॅच करायला. तेवढं त्यांनी प्रगती केली चायना. त्याचं कारण आहे, त्याच्या पाठी कारण आहे, त्यांचं उद्देश आहे, त्यांचं मास्टर प्लान आहे, त्यांचं विजन आहे त्याच्या पाठी. तर माझं असं म्हणणं होतं की रिप्रेझेंटेटिव्ह रजिस्ट्रार इज नॉट रिक्वायर्ड फॉर 79A प्रोसिजर. एक सजेशन माझं असं आहे, हे सोसायटीच्या मेंबरनी अपॉइंट केलेल्या लॉयर समोर मीटिंग जे होईल त्याचं सर्टिफिकेट असेल हे मान्य धरावं बीएमसीच्या पर्टिक्युलर
डिपार्टमेंट, बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट. मग त्याची गरज नाही की ते एक डिपार्टमेंट आपलं कट झालं. मी प्रोसिजर कशा कमी करायचं ह्याच्यावर माझं बोलणं आहे बेसिकली, त्याच्यावर मी माझा प्रयत्न करणार. आता दुसरं येतं की प्रॉपर्टी कार्ड. तुम्ही डेव्हलपर तर अपॉइंट करून टाकता, पण सोसायटी कधी हे नाही बघत की माझं प्रॉपर्टी कार्ड व्यवस्थित अपडेटेड करंट डेटचं आहे की नाही. तुम्ही डेव्हलपरला सांगता की तो डेव्हलपर सगळं बघेल. अहो टायटल तुमचं आहे, डेव्हलपरचं नाही. आधी स्वतःचं घराचं टायटल व्यवस्थित आणून देणं हे तुमचं काम आहे डेव्हलपरच्या. तुम्ही डेव्हलपरला ही संधी का देताय की तो तुम्हाला तुमच्यासाठी काम करेल आणि त्या कामाला तो 2 महिने 6 महिने 4 महिने तर त्याच्यात तुम्ही चावी देऊन टाकली, कारण किती पण वेळ लावायचा तो लावू शकतो त्याच्यासाठी. हे तुम्ही करणार. ही गोष्ट डिफिकल्ट आहे. प्रॉपर्टी कार्ड पण आज आणणं रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधनं हे अतिशय डिफिकल्ट वर्क झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी मॅटर रेफर केल्या जातात कलेक्टर लेवलपर्यंत, म्हणजे 5 लेवलवरती. आज आपलं पार्ल्याचं म्हटलं सांताक्रूजला सिटी सर्वेचं ऑफिस आहे, मग तिकडनं एका खालच्या लेवलपासून कलेक्टर म्हणजे 5 लेवलला ते पेपर फिरले जातात. मग तिकडनं एक इन्स्ट्रक्शन येते, मग पेपरात नोटीस, मग हिअरिंग, मग परत ते फिरले जातात. कमीत कमी 3 महिने 6 महिने 9 महिने टाइम पिरियड कुठे कोणालाही लागू नाही पडत आहे. हे द्या नाही तर होईल, नाही तर नाही म्हणा. आणि काहीतरी चुका काढून आपलं बसून जायचं. आपल्याकडे आहे प्रॉपर्टी कार्ड असं नाही म्हणत, सोसायटीकडे आहे, फिगरमध्ये लिहिलेलं आहे की 450 स्क्वेअर मीटर, हे फिगरमध्ये, पण त्यांना वर्डमध्ये पाहिजे. 450 स्क्वेअर मीटर वर्ड. तुम्ही एकदा फिगरमध्ये दिलं, मग वर्डमध्ये कशाला पाहिजे? मग देऊच नका ना. कशाला दिलेलं ते प्रॉपर्टी कार्ड? आज माझं टायटल तुम्ही मला दिलेलं आहे 450, माझ्याकडे कन्व्हेन्सचं डॉक्युमेंट आहे, माझा फिजिकल सर्वेचा मॅप आहे, त्याच्यासाठी मला एवढी प्रोसिजर. पण ती आता अजूनपर्यंत काय त्याच्यामध्ये काय कमतरता आलेली नाही आहे. डे बाय डे ती कॉम्प्लिकेटेडच होत चाललेली आहे. ह्याचा रिसर्च करावा लागेल की ह्याला कसं काय वगळता येईल ह्या गोष्टीला. जसं मी पहिल्यांदा 17 येण्यासाठी एक अल्टरनेटिव्ह सांगितलं, पण या गोष्टीसाठी अजूनपर्यंत माझ्या मनात असं कुठले अल्टरनेटिव्ह येत नाही. पण मी सोसायटीला एक रिक्वेस्ट करेन की जेव्हा तुम्ही ठरवाल की रिडेव्हलपमेंटला मला जायचं आहे, तर पॅरलली तुम्ही तुमचं प्रॉपर्टी कार्डचं पण काम सुरू करून टाका. कारण की त्याच्यामुळे अपॉइंटमेंट ऑफ डेव्हलपर ते नाही म्हणत. मग तुमचं सगळं माइलस्टोन्स प्रमाणे झालं. तुम्ही एकदा डेव्हलपरला अपॉइंट केली त्याचे माइलस्टोन्स बनवा, केव्हा अप्रूव्हल आणतोस केव्हा काम करतोयस. त्याच्यात कुठली अशी गोष्ट ठेवू नका तुम्ही की त्याच्यामुळे तो वेळ जाईल तुमचा. तर हे तुम्ही स्वतः बघावं, स्वतःचं टायटल आहे तुमचं, आणि त्यासाठी जो काही खर्च लागणार असेल तो तुम्ही टेंडरमध्ये हक्काने मागा की हा आमचा खर्च झालेला आहे, ह्याचं रिइम्बर्समेंट तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये पकडा. पण काम तुम्ही करा, स्वतःच करा. बरोबर. दुसरं आहे, आता जसं मगाशी सांगितलं की 5 लेवलवरती अप्रुव्हल द्यावे लागतात. आता गुड गव्हर्नन्स म्हटलं तर गुड गव्हर्नन्स तेव्हा शक्य आहे जेव्हा डेलिगेशन ऑफ पॉवर्स असते. आज कोणालाही डेलिगेशन्स दिले गेलेले नाहीये. आज प्रत्येक गोष्ट कळत नाही. कधी कधी त्या गोष्टी ज्या सिटी सर्वे ऑफिसरच्या लेवलला व्हायच्या त्याच गोष्टी आजकाल कलेक्टरपर्यंत जातात. छोट्या छोट्या गोष्टी कशाला जातात कळत नाही. कधी लॉजिक त्याचं कळत नाही. कुठलाही कायदा लॉजिकवरती असतो डिपेंड, पण ते कुठली तरी तरतूद सांगतात आणि ते पाठवतात आपली फाईल तिकडे. तर त्यामुळे एक माझं असं सजेशन आहे की कुठलंही प्रॉपर्टी कार्डचं काम असेल, सरकारने एवढं बघावं की ते सिटी सर्वे ऑफिसर हा सरकारचाच एक माणूस आहे, सिनियर माणूस आहे, त्या लेवललाच त्याचं काम थांबवावं. त्याच्यावरती जाण्याची त्याची गरज नाही आहे खरोखर म्हणण्यात आलं तर. कलेक्टर साहेबांना त्यातलं काय करणार आहे? फाईल आलेली आहे, सही केलं, चला प्लीज प्रोसीड, संपली मॅटर. त्याच्यात काही नाही आहे. खरा अभ्यास कोण करतोय फाईल पाठवणारा? खालचा ऑफिसर आहे आणि सिटी सर्वे ऑफिसर आहे. त्यांनीच डिसिजन घ्यावं, त्यांना डेलिगेट करून टाका. आणि हे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे आज माझी प्रॉपर्टी जागेवरती आहे, मी काही हवेत नाही आणलेली ही प्रॉपर्टी, बरोबर, तो लोक स्वतः करू शकतो, तो सक्षम आहे. सब डिव्हिजन प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये छोटं मोठं सेटबॅक घेतलं गेलेलं आहे बीएमसी रोड वायडनिंगसाठी किंवा कुठलं तरी छोटं मोठं रिझर्वेशन असेल. आता ते सेटबॅक ते बीएमसीच्या नावावरती चढवणं ही पण आमची जबाबदारी आहे. जमीन तुम्ही घेता आणि चढवायचं आम्ही. हे कसं काय? ज्या दिवशी तुम्ही जमीन घेता का आम्ही तुम्हाला जमीन देतो, तुम्ही आम्हाला पोझेशन रिसीट देता, तुम्ही तुमची एक प्रत डायरेक्टली सिटी सर्वे ऑफिसरला का नाही कळवत आहे आणि ती प्रत त्यांना कळवून आमचं प्रॉपर्टी कार्ड आणून देणं हे त्यांचं काम आहे. तुम्हाला रस्ता वायडनिंगला जर माझ्या प्लॉटमध्ये एरिया हवा असेल घ्या, तुम्ही तुमचं डीपी प्लॅन आहे, डीपी प्लॅन प्रमाणे जे काय करायचं ते तुम्ही करा. पण त्यासाठी तुम्ही मला कशाला सगळ्या 10 डिपार्टमेंटला फिरायला लावताय? तुमची गरज आहे, मी समोरून सरेंडर करतो आहे. माझी एवढी विनंती आहे की ते बीएमसीने स्वतः बघावं. एकदा पोझेशन रिसीट दिली तर ते सिटी सर्वे लेवलवरच व्हावं लागतं. आता ही सब डिव्हिजन पण जाते कलेक्टरपर्यंत. माझं एक क्लासिक एक्झाम्पल आहे, माझी बिल्डिंगची ओसी अटकलेली आहे कारण की ती सब डिव्हिजन सेटबॅक घेतलेला आहे. काहीतरी 490 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे आणि 25 स्क्वेअर मीटरचा सेटबॅक आहे त्याच्यामध्ये.
वर्षानुवर्ष आधीच घेऊन ठेवलेले असेल. सोसायटीने ते प्रॉपर्टी कार्डवरती काय ते चढवलं नव्हतं PMCचं काम. आम्हाला पण माहित नव्हतं की ह्याला एवढा वेळ लागेल. प्रोसिजर सुरू केली, विश्वास नाही होणार, आज म्हणजे 4 महिने झालेले अजूनपर्यंत मला त्याचं आलेलं नाही. म्हणजे मी एवढा स्ट्रगल करतोय ॲज अ डेव्हलपर, ज्याच्याकडे सगळे रिसोर्सेस अवेलेबल असूनही तो एवढा स्ट्रगल करतोय. म्हणजे ही वस्तुस्थिती झालेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हे BMCने स्वतःची जबाबदारी बघावी. जर त्यांनी सेटबॅक घेतलेला आहे, पोझिशन रिसिप्ट दिलेली आहे, तर प्रॉपर्टी कार्ड माझं अपडेट करून BMCने स्वतः आणून द्यावं मला. हे एक ऑथॉरिटी लेवलला लिहिलं तर त्याचा परिणाम वेगळा असतो. आम्ही आपला अप्रोच करतो त्याचे परिणाम येत नाही. म्हणजे एक रेडियस करून त्याला एक सर्कल मारलं तुमच्या पनेलच्या पॉईंटवर नका कम्युनिकेशन रडार, आणि तुम्ही त्याच्यावरतीच लिहून द्या की ह्या एरियामधल्या कुठल्याही बिल्डिंगला ही आहे. बस मॅटर संपली. तुमच्याकडे याची गरजच नाही, NOCची गरजच नाहीये. तिथे तुम्ही लिहून टाका की मीन सी लेवलपेक्षा इथे येणारं स्ट्रक्चर या हाईटचं असेल, याच्या पलीकडे नसेल. बस त्या प्लॅनवरती लिहिलेलं असेल तर आर्किटेक्ट साहेबांना त्यालाच फॉलो करावं लागणार. कोणी लॉ व्हायोलेट नाही करू शकत आहे. ते पण लायसन्स आर्किटेक्ट आहे, ते पण नाही करू शकत आहे. ते त्याच हाईटमध्ये बनवतील ती बिल्डिंग जी आहे. पण त्यासाठी पण 3 महिने. मग ते आजकाल तर ते MIL वाले पण यायला लागले, सर्वे गेले, त्यांचं ते काय नवीन लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट सॅटेलाइटने बघणं, आणि मग सांगतात की तुमचं काय साईड एलिव्हेशन चुकीचं दिलेलं आहे, तुमचं जे दिलेलं होतं ते चुकीचं आहे, आता ते तुम्हाला करेक्ट करावं लागेल, तुमचं वरचं काहीतरी तोडावं लागेल. संपलं. म्हणजे मग गाडी गेली. आता त्याचं उत्तरच नाही कोणाकडे. मग तो माणूस विचार करायला बसतो, डोकं खाजवतो, आणि मग काहीतरी रस्ता काढण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये. पण म्हणण्याचं येतं की याची गरजच नाही. सिव्हिल एव्हिएशन NOCला आपण कशाला एक्सपोर्ट अथॉरिटीकडे द्यायचं? तुम्ही जर प्लॅनवरती इंडिकेट केलेलं असेल, तुमच्या फनेलच्या सेंटरपासून किंवा फनेलचं कुठलाही टेक्निकल पॉईंट असेल तिकडनं की प्रत्येक 100 मीटरवरती स्ट्रक्चरची हाईट हे असते, त्याला फॉलो केलं तर मॅटर संपली. मग जायची गरजच नाही. म्हणजे ही प्रोसिजर 3 महिन्याची कमी होते सरळ. आता सिव्हिल एव्हिएशन NOC ते आपल्याकडे, PR कार्ड आपल्याकडे असतं, 79A सर्टिफिकेट असतं. ह्या बेसिक गोष्टी आहेत आपण प्लॅन सबमिट करण्यासाठी कॉर्पोरेशनला. नंतर त्याची स्क्रुटिनी सुरू होते. आता खरा खेळ सुरू करा स्क्रुटिनीचा. आता ह्याच्यामध्ये काय परत बघा मजा. कॉर्पोरेशन त्याचे काय किती प्रकारचे सेट्स बनवते आणि सेट्स वेगवेगळ्या डिपार्टमेंटला फॉरवर्ड करून टाकते. ते पण सुबोध कुमार साहेबांनी सांगितले की तुम्ही डायरेक्ट जायचं नाही, कॉर्पोरेशन स्वतः फॉरवर्ड करते. शेवटी आम्हाला जावंच लागतं. त्या सेटच्या पाठीपाठीच आम्ही फिरत असतो की आमचा माणूस फिरत असतो. ही गोष्ट वेगळी आहे. डिपार्टमेंट कुठले? EETC, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रॅफिक अँड कोऑर्डिनेशन. काय करतात? 4 जणांच्या सह्या बघा, 3 की 4 जणांच्या सह्या घेतात. काय तुमचं पार्किंग किती डिसरेग्युलेशनला रिक्वायर्ड आहे, किती दाखवलेलं आहे, तुमचं सर्क्युलेशन कसं आहे, तुम्ही मेकॅनिक्स पार्किंग कसं ठेवता. अहो हे सगळे कन्सल्टंट अवेलेबल आहेत मार्केटात, लायसन्स कन्सल्टंट आहेत. त्यांचा रिपोर्ट घ्या. जायची गरजच नाही ETCकडे. कुठे होतो आम्ही 20 वर्षापूर्वी ETC आणि PETC कुठे आम्ही कधी बघितलंच नव्हतं. आर्किटेक्ट हा स्वतः प्लॅनिंग करतो जेव्हा बिल्डिंगचं, त्याच्यामध्ये तो व्यवस्थित त्याचं पार्किंग दाखवतो, वेदर इट इज मेकॅनाइज, नॉन मेकॅनाइज, नंबर ऑफ पार्किंग ही फॉलोड ॲज पर DC रेग्युलेशन. तर मग ETCला द्यायची गरजच नाही आहे. परत 4 सह्या घ्यायची गरजच नाही. आणि त्याला 1 महिना, अजून 1 महिना त्याला लागतो. पॅरलली पाहिजे तर ते चीफ इंजिनियर मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल, कारण की आजकाल प्रत्येक बिल्डिंगला बेसमेंट आता झालेलंच आहे, कारण की पार्किंग रिक्वायरमेंट खूप वाढवलेले आहेत DC रेग्युलेशन अमेंड झाल्यानंतर. तर चीफ इंजिनियर मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकलकडे जाऊन आपण एका कन्सल्टंटचा रिपोर्ट सबमिट करतो. त्या रिपोर्टच्या बेसवरती ते लोक त्याचं अप्रुव्हल देतात. अहो कुठल्या कन्सल्टंटच्या बेसवरती तुम्ही अप्रुव्हल देतात? तुमच्याकडे याची गरजच नाहीये. ते पण कॅन्सल करून टाका. त्या डिपार्टमेंटला जायची काही गरज नाहीये. एका कन्सल्टंटच्या रिपोर्टवरती जर ती बिल्डिंग तशी बनवलेली असेल तर OCच्या वेळेला चेक करा की हा कन्सल्टंटचा रिपोर्ट होता. कन्सल्टंट परत कम्प्लिशन सर्टिफिकेट पण तुम्हाला देईल त्यासाठी. हे व्यवस्थित त्यांनी हे सगळं बनवल्यानंतर तुम्ही OC घ्या. पण नाही, तुम्ही त्या डिपार्टमेंटकडे द्यायचं. CFO, चीफ फायर ऑफिसर. मला तरी वाटतंय की आजकाल तर जेवढ्या नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत फायरसाठी आणि फायर प्रोटेक्शनसाठी, तर 70 मीटरपेक्षा जर कमी हाईटची बिल्डिंग असेल तर CFOनी जर गाईडलाईन्स प्रॉपरली दिलेले असेल की एका बिल्डिंगमध्ये भले मग ती बिल्डिंग 5 मीटरची असू दे, एका 70 मीटरची असू दे, त्यात या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड कराव्या लागतील याचं जर गाईडलाईन्स दिलेलं असेल, आणि जर ते गाईडलाईन्स आपण फॉलो करतोय आपल्या अंडरटेकिंगमध्ये, इंडेम्निटीमध्ये, ते OCला येऊन फक्त चेक करावं. सुरुवातीला अप्रुव्हलची गरजच नाही जर गाईडलाईन्स मी फॉलो करतोय.
का त्याचे गाईडलाईन्स फिक्स बनवले जात नाहीये? तर हा एक मुद्दा आहे. आता आजकाल तर 6 मीटर ओपन स्पेस तर कंपल्सरी करून 24 मीटरपेक्षा हाईट जास्त असेल बिल्डिंगची तर 6 मीटर वन साईडला ओपन स्पेस परपेंडिक्युलर टू द रोड. तर हे आता आपण फॉलो करतोय. आता राहिलं काय CFOचं काम हे फॉलो केल्यानंतर? तर बागमध्ये इक्विपमेंट्स कुठले टाकले, DG सेट प्रोव्हाइड केलंय की नाही, फायर पंप प्रोव्हाइड करा, स्प्रिंकलर टाका, हे टाका. हे तर फायर कन्सल्टंट पण आपल्याला घेऊन देऊ शकतो सगळं आणि त्याला सिम्पली फॉलो करा तुम्ही. तर त्याची काही गरज नाही की CFO कडे जाऊन परत मग 1 महिना काढायचा, 4 वेळा प्लॅनमध्ये करेक्शन्स करायचे, परत जायचं. या सगळ्या स्टेप्स आपण कमी करू शकतो. आजकाल पेपरात खूप येते ना, 45 दिवसात प्लॅन अप्रूव्ह करून टाका, 30 दिवसात करून टाका. तर ते कसं शक्य आहे? हे सगळं जर तुम्ही रिमूव्ह केलं तरच हे शक्य आहे. तर हे सगळे अडथळे तसेच ठेवले तर इम्पॉसिबल आहे. 45 दिवस काय आज पण तेच होणार आहे जे आधी चाललेलं आहे. बहुतेक 5-10 दिवस कमी होतील कारण की सरकारला काहीतरी रिपोर्ट द्यावा लागेल की ॲव्हरेज पिरियड एवढा कमी झालेला आहे म्हणून. प्री एनओसी सर्वात फनीएस्ट गोष्ट, सगळे प्लॅन अप्रूव्ह झाले, IODचे पूर्ण पैसे भरून टाकले, प्रीमियम सगळं भरून टाकलेलं आहे, तुमच्या हातात IOD आली आहे आणि आता तुम्ही ट्री एनओसीला. कारण की कायदा काय म्हणतो, IOD शिवाय तुम्ही ट्री एनओसीला अप्लाय नाही करू शकत. अरे पहिल्यांदा तुम्ही ट्री एनओसीचं मागा ना. म्हणजे करोडो रुपये तुम्ही भरले, तुमचे 3 वर्ष गेले, आता ट्री एनओसीला द्यायचं. आणि सर्वात फनीएस्ट थिंग म्हणजे ट्री एनओसीसाठी ती कमिटी बसतच नाही 2-2 महिने. जनरली महिन्यात एकदा बसावं लागतं. आता मागेच एक पार्लरची बिल्डिंग टेलिफोन समोर कल्पवृक्ष नावाची करतोय. मला वाटतं 2 महिन्यापूर्वी मी सर्व पैसे भरून टाकले, सगळं झालं, माझी IOD आली 2.5 महिन्यापूर्वी. आजपर्यंत कमिटी बसलेली नाहीये. आज पण माहिती नाही कुठल्या तारखेला कमिटी बसणार. आणि कमिटी कोणाची? तर पॉलिटिकल लोकांची आणि काहीतरी ऑफिस. त्यांना काय करायचंय? अहो जी झाडं मध्ये येत आहेत बिल्डिंग बांधायला, रिडेव्हलपमेंटला, ती कापावीच लागणार आहेत. त्याच्याशिवाय तुमची बिल्डिंग बांधलीच जाणार नाही. त्याशिवाय तुमचे दुसरे जेवढे काय प्रोव्हिजन्स IODचे कंडिशन ते फुलफिल केल्याच नाही जाणार आहेत. तुम्ही त्याच्यासाठी पण एका कन्सल्टंटचा रिपोर्ट घ्या की किती कापायचे आणि किती ट्रान्सप्लांट करायचे आणि ती ट्रान्सप्लांट झाली की नाही झाली हे तुम्ही शेवटी व्हेरीफाय करून घ्या. OC देताना पण परमिशन देताना हे करू नका तुम्ही त्रास. काम फास्ट चालू द्या. OC देताना ह्या प्रत्येक गोष्टी चेक करा की जे रिपोर्ट तुम्ही सबमिट केलेले होते आणि जे आमच्या गाईडलाईन्स होत्या त्या तुम्ही फॉलो केल्या तरच आम्ही OC देऊ. तोपर्यंत आम्ही देणार नाही. पण परमिशन द्यावं एवढं सगळं. आणि मग OCला पण ह्या सगळ्या प्रोसिजर सगळ्या डिपार्टमेंटकडे द्यायचे आणि सगळ्याचे कम्प्लिशन सर्टिफिकेट आणायचे. तोपर्यंत आपली फाईल OCची तशीच टेबलावरती पडलेली, कोण हात लावायला पण तयार नाही. हे आणा, ते आणा, बघा आणा, रोज नवीन नवीन, रोज नवीन नवीन. तर हे प्री एनओसीचं होतं. सो माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या काय बेसिक एनओसीज मी आता 7-8 एनओसीज तुम्हाला सांगितल्या, त्या रिस्पेक्टिव्ह लायसन्स कन्सल्टंट किंवा लायसन्स जे कोणी का लॉयर्स असतील त्यांच्याकडनं घ्या. ह्या सफिशियंट आहे. सरकारकडे यायची त्याची गरज नाही आहे. आणि जर हे झालं तर गव्हर्नन्स अगदी सुरळीत होऊन जाईल, काम खूप फास्ट चालेल. आणि रिअल इस्टेटमध्ये खरोखर जी आज एक मंदी चाललेली आहे, मंदीचं कारण आहे इकॉनॉमी नाही आहे, मंदीचं कारण आहे माणूस कंटाळलेला आहे. आज एक डेव्हलपर हा खरोखर कंटाळलेला आहे की या सगळ्या डिपार्टमेंटच्या पायऱ्या चढाव्या लागतात. तुम्हाला विश्वास नाही होणार, मला जवळजवळ 23 वर्ष झाले, पण आमची नेक्स्ट जनरेशन हायली क्वालिफाईड आहे. सगळे आमच्या बरोबर कामं करायला तयार नाही. बाबा आम्ही चाललो फॉरेनला, की तुम्ही रोज साहेब 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 सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्येच तुमचं आयुष्य गेलेलं आहे. आम्हाला इथे राहायचं नाही, आम्ही फॉरेनला जायचं. अशी परिस्थिती का आणली? आज एवढं सगळं एम्पायर उभं केलं, सगळं केलं तर आपली पण इच्छा असते ना मुलं बाळ इथे राहावी. पण या वस्तुस्थितीमुळे त्यांना ते करायचंच नाही, त्यांना ती मेहनतच नाही करायची. प्रत्येक पायरी चढायचं प्रत्येक. आणि खोटी गोष्ट आहे, व्यर्थ एनर्जी. आज एक क्रिएटिव्ह माइंड. सोपी गोष्ट तुम्हाला सांगू अजून एक. आपल्या इंडियामधनं इंटरनॅशनल वेल नोन आर्किटेक्ट कोण झालेले सांगा ना, जर कोणाला काय माहिती असेल. खरोखर वेल नोन इंडियामधनं, पूर्ण इंडियामधनं नाही. चार्ल्स कोरिया ॲज अन इंटेलेक्च्युअल झाला, पण वेल नोन म्हणजे ॲज अ प्रॅक्टिस. जसे फॉस्टरचे पार्टनर्स आहेत, अशी मोठी मोठी नावं आहेत जगातली. तशी इंडियातली कुठलं नाव जगप्रसिद्ध झालेलं आहे की जगातली खूप कामं घेत आहेत मोठी मोठी रिअल इस्टेटमध्ये मेनली नाही. मी तुम्हाला सांगतो काय त्याचं कारण. आज चांगले चांगले आर्किटेक्ट आहेत, हायली क्वालिफाईड आहेत, क्रिएटिव्ह माइंड आहे त्यांचं मन आहे काम करण्यासाठी. पण हे आपले जे कायद्याचं पुस्तक आहे ना, ह्यांना त्या सगळ्यांना अपंग करून टाकलेलं आहे. त्यांची क्रिएटिव्हिटी संपून टाकलेली आहे सगळी. आणि जास्त करून 60% आर्किटेक्ट आज
नुसतं सरकारच्या पायऱ्या चढतायत वेगवेगळे अप्रुव्हल घेण्यासाठी. आज बिल्डिंग प्रपोजलला गेलं तर तुम्ही जाऊन बघा तिथे काय ती हालत आहे. संध्याकाळी गेलं तर आर्किटेक्ट कमी, दलाल जास्त आहे. म्हणजे काय हा प्रकार आहे? हे गव्हर्नन्स नाहीये. सिम्प्लिफाय करा. तुम्ही सिम्प्लिफाय करा. तुम्ही वन टाइम प्रीमियम चार्ज करून टाका कुठल्याही गोष्टीला, की हे बिल्डिंग इथे बनवायचं आहे. H/3 आणि H/5. H/3 म्हणजे काय, की जिथे ज्या बिल्डिंगला लाईट अँड व्हेंटिलेशन आहे त्या बिल्डिंगचा हाईट आणि ओपन स्पेस डेफिशियन्सीचं कॅल्क्युलेशन असतं प्रीमियम भरायला. H/3. अहो तुम्ही आधी 1 FSI असताना H/3 होता, आता 2.7 FSI झालेला आहे. तरी जुनाच कायदा H/3, H/5. त्या नावाने करोडो रुपयाचं प्रीमियम. 15,000 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया मला विकायला मिळतोय. अंदाज आहे 100-200 स्क्वेअर फूट पुढे बाकी असतील कल्पवृक्ष सोसायटीमध्ये. टोटल प्रीमियम, TDRचा खर्च, TDR पण विकत घ्यावा लागला. जे मला विकत घ्यावं लागलं ऑफिशियल म्हणतोय, सगळं ऑफिशियल म्हणतोय, 14.5 कोटी रुपये मी भरले. तेव्हा जर माझ्या हातात आलं 1.5 वर्षाच्या मेहनतीनंतर. म्हणजे 10,000 रुपये स्क्वेअर फूट जवळजवळ तुम्ही सरकारच्या तिजोरीत भरताय. भले मध्ये BMC असू दे तर कुठले डिपार्टमेंट असू दे. आज जर 10,000 रुपये स्क्वेअर फूट सरकारच घेऊन जात आहे तर खरोखर तेच आता डेव्हलपर झालेले आहेत, तेच आता तुमच्या प्रॉपर्टीचे मालिक झाले आहेत. इनडायरेक्टली ज्या हिशोबाने तुमच्याकडनं वसुली केली जाते याचा अर्थ आहे हे ते मालिक झाले आहेत. कधी रेटमध्ये करेक्शन येणार नाहीये, कधी रेट कमी होणार नाहीये. त्यातल्या त्यात अजून दरवर्षी रेडी रेकनर वाढला जातो. कधी 10%, कधी 20%, कधी 40%, कधी काय नाही वाढला जातो, पण जनरली वाढला जातो. त्याचे सगळे परिणाम तुमच्या या ऑफिशियल पेमेंटवरती जातात आणि ते पण तेवढ्याच प्रपोर्शनने वाढले जातात, कारण की सगळे फॉर्म्युलाज आर बेस्ड ऑन रेडी रेकनर रेट. आता जर तुम्हाला ओपन स्पेसचं डेफिशियन्सीचं फॉर्म्युला तुम्ही रेडी रेकनर रेटशी काय संबंध आहे? रेडी रेकनर रेट आहे ट्रान्सफर ऑफ इमुवेबल प्रॉपर्टीवरती तुमची जी खरी व्हॅल्युएशन असायला पाहिजे त्या व्हॅल्युएशनवरती तुम्ही स्टॅम्प ड्युटी काय भरायची, त्यासाठी एक रेट पब्लिश केला जातो. तो ओपन स्पेस डेफिशियन्सीला त्याचा काय संबंध आहे, लॉजिक काय आहे, त्याचा फॉर्म्युला त्याच्याशी लिंक करून टाकलेला आहे. आज मला आत्ताच कळलेलं थोड्या एक महिन्यापूर्वी की BMCचं 3 मेन अर्निंग डिपार्टमेंट्स असतात. एक ऑक्ट्रॉय आहे, प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि एक बिल्डिंग प्रपोजल आहे. आधी 3ऱ्या नंबरवरती बिल्डिंग प्रपोजल होतं. आजच्या तारखेला असं म्हटलं जातं की नंबर 1 स्पॉट इज बिल्डिंग प्रपोजल. अहो साहेब, बाजारातले फिरणारे पैसे हे इकॉनॉमी मधले फिरणारे पैसे असतात अर्थव्यवस्थेमध्ये. ते अर्थव्यवस्थेमध्येच असायला पाहिजे. हे जर पैसे सरकारने खिचून घेतले तर ती अर्थव्यवस्था डळमळणारच आहे. मग आपण कधी कॅपिटलिस्ट होणार नाही, कधी करेक्शन येणार नाही या गोष्टीचं. तर माझी विनंती होती या फोरमनी की जेवढी प्रोसिजर आपण सोपी केली, जर आपण वेगवेगळ्या हेडिंग खाली प्रीमियम्स घेण्याच्या ऐवजी एका 500 मीटरच्या प्लॉटवरती रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही सरकार असं म्हणू शकते की 5,000 रुपये स्क्वेअर फूट, 3,000 रुपये स्क्वेअर फूट, एकच चार्ज, दुसरं काही नाही. इथे तुम्ही रिडेव्हलपमेंटला आलेला 3,000 रुपये स्क्वेअर फूटने तुम्ही चार्ज करा, गव्हर्नमेंटला तुमची परमिशन द्या. कशाला एवढे फॉर्म्युलाज बनवायचे? आणि त्या फॉर्म्युलावरती पण वाद आता तर कोर्टात गेले. फंजिबल FSI 60% मिळते आणि त्याची ओपन स्पेस डेफिशियन्सीला 100% लावतात. म्हणजे फंजिबल FSI वापरल्यामुळे जी ओपन स्पेस डेफिशियन्सी होते त्याला 100% रेट. म्हणजे लॉजिक बघा त्यांचं कसं आहे. म्हणजे कायदे असे बनवले की त्याला तुम्ही इंटरप्रिटेशन करण्यासाठी 10 असे वाटे फोडून ठेवलेले आहेत. जो ऑफिसरला स्वतःच इंटरप्रिटेशन करतो त्या हिशोबाने त्याला इम्प्लिमेंट करायला सुरुवात आहे. सरकार काय म्हणते, जोपर्यंत रेव्हेन्यू तर तोपर्यंत करत राहा तुम्ही तुमचं इंटरप्रिटेशन, आमचं रेव्हेन्यू वाढवा फक्त. पण ही पद्धत नाही आहे खरोखर. जर ही पद्धत अजून चालू राहिली वर्ष 2 वर्ष, इकॉनॉमी तर चांगली सुधारणारच आहे इंडियाची आता, आणि की इट्स अ ग्रोईंग इकॉनॉमी. पण रिअल इस्टेट इंडस्ट्री तरी नाही सुधारणार आहे एवढं तर नक्की आहे. कारण की आज जो काय रेट झालेला आहे बाजारात, कार्पेट एरियावरती पार्ल्यात जो बोलला जातो 30,000 ते 40,000चा मधला रेट आहे, हा खरोखर अनअफोर्डेबल झालेला आहे. कुठलाही डेव्हलपर बिझनेस कशावरती करतो, सेलवरती करतो. त्याचा सेलच होत नाहीये. आज रजत तवलगिरीसारखी सोसायटी मी 16 महिन्यात उभी केली इकडे पार्लेसला. साहेब तुम्हाला विश्वास नाही, 23 फ्लॅट आहेत सेलचे. मी 2 महिन्यात पोझिशन पण देतोय त्यांना मार्च महिन्यात. आज पण माझे 13 फ्लॅट विकायचे राहिलेले तिथे. आणि हीच परिस्थिती 2005-6 की 2010ला दुसऱ्या सोसायटीज करत होतो. प्लीज संपल्या डेव्हलपरच्या रेप्युटेशन आणि त्यांनी घेतलेल्या अप्रुव्हलच्या बेसवरती आमचा सगळा माल विकला जायचा. आणि त्या कॅश फ्लोनी माल विकला गेला याचा अर्थ हा नाही की मला सगळे पैसे अपफ्रंट मिळत आहेत, ते स्टेजेसमध्ये मिळतात. त्या कॅश फ्लोनी माझा प्रोजेक्ट व्हायचा आणि टर्न ओव्हर व्हायचा.
आज डेव्हलपरचं टर्नओव्हर जवळजवळ थांबलेलं आहे. आज डेव्हलपरचं जर काही चाललेलं असेल फायनान्शियल, हे जस्ट बिकॉज की त्याच्याकडे बँकेकडे काही फॅसिलिटी आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या फॅसिलिटी आहे. म्हणजे म्हणण्याचा हेतू असा आहे, तो उधारीवरती जिवंत आहे, तो स्वतःच्या पैशावरती जिवंत नाही आहे. आज जास्त करून डेव्हलपर, म्हणजे मी तुम्हाला सांगेन जवळजवळ 95% डेव्हलपरची ही हालत आहे आजच्या तारखेला. भले मग त्यांनी ह्यांच्याकडनं पैसे घेतले, त्यांच्याकडनं घेतले का बँकेतनं घेतले, शेवटी उधारीचे ते पैसे आहेत ते त्यांना परतफेड करायची आहे त्याची. म्हणजे कॅश फ्लो नाही आहे त्याच्याकडे. आणि ही एक अतिशय रिस्की सब्जेक्ट आहे. कोणी तयार नाही आहे ह्याला डिक्लेअर करायला. पण आज जर फक्त डेव्हलपर्सचे रिस्ट्रक्चरिंग फक्त बंद करून टाकले फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि बँकेचे, तर फक्त सरकारला एवढंच विचारा की जर तुम्ही रिस्ट्रक्चरिंग करणं बंद केलं तर टोटल किती लोन तुम्ही पूर्ण इंडियामध्ये डेव्हलपर्स लोकांना देऊन ठेवलेली आहे सगळ्या बँकेची. आणि जर ते एनपीए डिक्लेअर झाले तर खरोखर इकॉनॉमिकल हालत खूप खराब होऊन जाणार आहे देशाची. म्हणजे ही अशी परिस्थिती आहे. मुंबईत तर आपण रिडेव्हलपमेंट बघतोय, दिल्लीला तर नोएडा, गुडगाव, एनसीआर रिजन आपण ज्याला म्हणतो, कॉलनीच्या कॉलनी खाली पडलेले बांधलेले, काहीही माल विकला जात नाही. एवढं सरकारने ऑप्शन करून करून जमिनी विकल्या तिथे. मग ते युपीचं असू दे की हरियाणाचं असू दे, पण त्यांनी एवढं ते म्हणजे स्वतःच्या कॉफरमध्ये पैसे घेतले. पण आज जेवढं कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे सगळ्या कॉलनीज खाली पडलेले. तर ह्याला काहीतरी एक आवाळा आणण्याची गरज आहे. कुठेतरी ह्याला गव्हर्नमेंटनी मदत करण्याची गरज आहे या सेक्टरला. कारण की आज पण रिअल इस्टेट सेक्टर इज द ओनली सेक्टर आय कॅन से अदर दॅन इंडस्ट्री, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, त्याच्यात मोठा पैसा फिरला जातो आज पण पूर्ण इंडियामध्ये. आणि त्या पैशावरती खूप लोक उभी आहेत. आज केवढे कामगार कामं करतायत एका कंपनीमध्ये. आज मी म्हणायला गेलं तरी पार्ल्यात माझ्या स्वतःकडे जवळजवळ 700 कामगार कामं करतायत. माझे भले 4 प्रोजेक्ट चालू असते, पण 4 प्रोजेक्ट 700 कामगारांचा आम्ही पोर्ट भरतोय. किती इंजिनियर्स आहेत, सुपरवायझर्स आहेत. माझी एकच विनंती आहे की हे सगळं जर सुरळीत केलं तर इंडस्ट्री फ्लरिश होईल, आमची मुलं फॉरेनला नाही जाणार, आम्ही इथे राहू आणि हाच बिझनेस पुढे घेतला जाईल. ही एक माझी विनंती आहे या आम्ही पार्लेकरच्या प्लॅटफॉर्मवरनं. आता मी दुसऱ्या एनओसीज वरती येत नाहीये, कारण की नंतर मग हे खूप लांब चालेल. कारण की एनओसीज जवळ 60 ते 70 एनओसीज घ्याव्या लागतात एका बिल्डिंगला करायला. तर ते मोठ्या मी तुम्हाला सांगितलेले आहे. पण बाकी याची एनओसी, स्टॉप वॉटर ट्रेन एनओसी, सिवरेज प्रोजेक्टचं अप्रुव्हल, वर्मिक्युलेट, बोरवेल आणि असेसमेंट एनओसी. लायसन्स प्लंबर आहे ना तुमचा, त्याच्याकडनं घेऊन टाका ना की हे सगळं त्यांनी फॉलो केलेलं आहे. त्याला लायसन्स का दिलेलं आहे गव्हर्नमेंटने, ऑथराईज केलेलं आहे ना करण्यासाठी. त्याच्याकडनं घेऊन टाका, या डिपार्टमेंटला द्यायची गरजच नाहीये कुठेही. तर हे एवढंच माझं म्हणणं आहे की ह्या ज्या लागणाऱ्या 60 ते 70 एनओसीज आहेत त्यातल्या निवड 3 ते 4 अशा एनओसीज आहेत त्याच्याकडे तुम्ही गव्हर्नमेंटकडे जा. बाकी सगळं तुम्ही आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत, कन्सल्टंट्स अवेलेबल आहेत, त्यांचे अप्रुव्हल्स घ्या, त्यांच्या एनओसीज घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे तुम्ही तुमचं काम करा. आणि अजून एक विनंती अशी आहे की बिल्डिंग प्रपोजलला आपण जेव्हा प्लॅन सबमिट करतो तेव्हा आपण म्युनिसिपल ड्रॉइंग सबमिट करतो, म्हणजे नुसतं FSI कॅल्क्युलेशनचं ड्रॉइंग असतं. अजून एक असं माझं वैयक्तिक मत आहे की वर्किंग ड्रॉइंग पण डे 1ला सबमिट केले गेले पाहिजे. बिल्डिंग प्रपोजलला डे 1ला फ्रीज करा, वर्किंग ड्रॉइंग सबमिट करा, त्याच्यावरती पण सही शिक्के घ्या. कारण की काय होतंय, वर्किंग ड्रॉइंग आणि FSI ड्रॉइंग हे कधी टॅली होत नाही, काही ना काहीतरी छोटा फरक असतो. आपल्या इथे सवय आहे, फॉरेनमध्ये तसं नाही. फॉरेनमध्ये वर्किंग ड्रॉइंग डे 1ला बनवून त्यांचे कसं मॅन अवर्स वरती कामं करतात. कन्सेप्च्युअल ड्रॉइंग, स्कीमॅटिक ड्रॉइंग म्हणतो, मग डिझाईन डेव्हलपमेंट ड्रॉइंग, FSI ड्रॉइंग म्हणा तुम्ही, आणि त्याच्यानंतर त्यांचं येतं वर्किंग ड्रॉइंग. ते पूर्ण स्पायरल बाइंडिंग करून एकदा क्लायंट हातात दिलं, माझं काम संपलं, त्या फॉर्मचं काम संपलं, एवढ्या तासाचं काम केलं त्याचे एवढे $1 मिलियन तुमचे चार्ज होते, मॅटर संपली तिथे. आपल्या ती पद्धत नाहीये. सारखे अमेंडमेंट, सारखे चेंजेस एकदा द्या वर्किंग ड्रॉइंग तुम्ही त्यांना, आणि ते त्यांना व्हेरीफाय करू द्या. बाहेरच्या टॉयलेटच्या शाफ्टच्या डकला ॲल्युमिनियमचे लुवर्स लावलेले, बॉक्स, काही चोरी नाही केलेली आहे. एलिव्हेशन एस्थेटिकली चांगलं दिसण्यासाठी ॲल्युमिनियमचे लुवर्स लावलेले. तुमच्या आधीच्या अप्रुव्हल दिलेल्या प्लॅन मध्ये हे दाखवलेलं नाहीये. परत फाईल जाईल कमिशनर साहेबांकडे ओसीच्या वेळेला. आता तो माणूस काय करेल, इथे महिन्याचं भाडं चालू आहे त्याचं 15 लाख 20 लाख भाड्याचं लोकांचं. लोक पण अगदी काही आहेत, कारण की त्यांचा तो लायसन्सर ज्याच्या घरी ते राहायला गेलेले आहेत लिगल लायसन्स वरती, तो पण त्यांना सांगतोय की बाबा माझं घर लवकर खाली कर, काय 11 महिन्याने पोस्टपोन कर.
नाही तो 11 महिन्यांनी करू शकतोय, नाही तो खाली करू शकतो, इथे ओसीने आलेली, करायचं काय? या एस्थेटिकल गोष्ट आहे. एस्थेटिकल गोष्टीसाठी मग तुम्ही डे 1 ला मागा ना, की एस्थेटिकल पण तुम्ही तुमचं पूर्ण सबमिट करा. त्याला म्हणतो आपण वर्किंग ड्रॉइंग. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी इन्कॉर्पोरेट केल्या, की आधी लुवर्स लावणार आहे, हे लावणार आहे. आपले आर्किटेक्ट पण तसेच तयार होतील प्रोफेशनली हे सगळं देण्यासाठी, जर गव्हर्नमेंट त्याला घेण्यासाठी एक्सेप्ट करण्यासाठी रेडी असेल तर ही एक माझी अशी विनंती होती. एक आहे टीडीआर डिडक्शन. टीडीआर डिडक्शन पण आजकाल जवळजवळ 1.5-2 महिन्याची प्रोसिजर आहे. आधी 15-20 दिवसात व्हायचं, आजकाल मला वाटतं काय 1.5 ते 2 महिने लागतात. 2दा फाईल कमिशनर साहेबांकडे रजिस्टर सही करायला जातं त्यांच्यात इंटरनल डिपार्टमेंट, 5वा मजला ते 2रा मजला, आणि 1.5 ते 2 महिने. एक सर्टिफिकेट इश्यू होतं, हे एका पार्टीच्या नावाने टीडीआर दिला गेलेला आहे, ओरिजिनल सर्टिफिकेट आहे. हे शेअर सर्टिफिकेट सारखंच आहे. आता सगळं कम्प्युटराइज झालेलं आहे, डीमॅट अकाउंट आणि हे सगळं झालेलं आहे. आधी फिजिकल शेअर सर्टिफिकेट असायचे, तसं त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे. त्यात लिहिलेलं आहे की 10,000 स्क्वेअर मीटर मी तुला टीडीआर इश्यू केलेला आहे. त्यातला रेल्कॉनवाल्याने विकत घेतलेलं 3,000 स्क्वेअर मीटर. बरोबर आहे. माझा ऍग्रीमेंट झालेला आहे, स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, साहेबांना दाखवतो, साहेबांनी वजा 3,000 करायचंय, सही करायची आणि देऊन टाकायचंय. जास्तीत जास्त तुम्हाला हायर ऑथॉरिटीची सही हवी असेल. चीफ इंजिनियर किती सक्षम आहेत ना. आज 35 वर्षाच्या नोकरीनंतर कोणीतरी चीफ इंजिनियर डीपी झालेले आहेत, असे नाही झालेले आहेत चीफ इंजिनियर कुठल्या डिपार्टमेंटचे. तर त्यांच्याकडे डेलिगेट करा पाहावं. कशाला कमिशनर साहेबांच्या टेबलावरती त्या फायली घ्यायच्या. आज कमिशनर एक IAS ऑफिसर म्हणजे एक उत्तम दर्जाचा ऑफिसर असतो तो. त्याच्याकडे एवढं डोकं आहे, त्यामुळे तो IAS झालेला आहे. तर सगळे लोक IAS नाही होऊ शकत. त्यांची एनर्जी, त्यांचं डोकं, सिटीचा डेव्हलपमेंट, त्याचं मास्टर प्लॅन, त्याचं मास्टर विजन ह्याच्यामध्ये आपल्या व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी रोज 100 फायली, 200 फायली, घरी येणं, ऑफिसमध्ये येणं. कुठल्याही माणसाची एक क्षमता असते साहेब, तो IAS असू दे की देव पण असू दे, तो त्याचं विजन तरी कामच नाही करणार आहे त्यासाठी. आणि ज्या माणसाची जी गुणवत्ता आहे ती आपण वापरत नाही आहोत. आज आपल्या या प्रोसिजरमुळे त्यांच्या टेबलावरती अशा फायली पाठवतोय की ज्याच्यावरती त्यांना अभ्यास करून सही करा, आणि शेवटी त्यांना तो वाचावं पण लागते फाईल, आणि त्यांची सही आहे त्याच्यावरती. ब्युरोक्रॅटिक त्याची रिस्पॉन्सिबिलिटी बनते. हे डेलिगेट करा. माझं म्हणणं असं आहे, सोपं, सिम्प्लिफाय करा, डेलिगेट करा. दॅट इज गुड गव्हर्नन्स. नुसतं बोलून गुड गव्हर्नन्स होणार नाही. रिसेंटली विड्थ ऑफ द रोड आणि कन्झम्पशन ऑफ द टीडीआर, मगाशी मी ऐकत होतो, खूप लोकांनी प्रश्न विचारलेले आपल्या आमदार साहेबांना. मला खरोखर म्हणजे काय बोलायचं कळत नाहीये. व्हॉट्सअपमध्ये मेसेज सुरू झाले की FSI रिस्ट्रिक्ट केला गेला टीडीआर कन्झम्पशन विथ रिस्पेक्ट टू विड्थ ऑफ द रोड. पेपरात आर्टिकल्स येत आहेत, गेल्या 5-6 दिवसापासून चालू आहे, 7 दिवसापासून पेपरात भरून आर्टिकल्स येत आहेत त्याच्यावरती. गव्हर्नमेंट एक पण क्लॅरिफिकेशन देत नाहीये या गोष्टीवरती. अहो क्लॅरिफाय तर करा. 24 तासात तुम्ही क्लॅरिफाय करायला पाहिजे की ही गोष्ट मुंबईला ऍप्लिकेबल आहे की नाही आहे. आता मी माझ्या सोर्सनं विचारलं काय आहे, ते म्हणतात हे UD13चं प्रपोजल आहे. UD13 म्हणजे अदर देन मुंबई, त्याला UD13 म्हणतो. पण हे जर UD13चं प्रपोजल आहे, हे सगळ्यांना सांगा. आज ब्लॅक मार्केटिंग सुरू झालेलं, टीडीआरचा भाव 3,500चा 5,000 झाला. कोण डेव्हलपर विकत घेणार आहे 6,000? त्याचं इकॉनॉमिक्सच परवडत नाही. फक्त एवढं तर क्लॅरिफाय करा. आणि जे डेव्हलपर हे असे 5-5, 6-6 हजार रुपयांनी जे लोक टीडीआर लॉबी विकायला बसलेली आहे, त्यांच्यावरती MRTP वरती ऍक्शन घ्या, फ्रीज करून टाका, त्याचे टीडीआर डिडक्ट करायला घेऊ नका. आज तुमच्याकडे कायद्यात तरतूद आहे की असं ब्लॅक मार्केटिंग अलाउड नाही या गोष्टीचं, जर तुम्ही क्लॅरिफाय नाही करू शकत. क्लॅरिफाय करणे कुठल्याही सरकारला अतिशय सोपी गोष्ट असते. जर अशा गोष्टीच्या अफवा फिरत असतील आणि जर खरोखर ही अफवा आहे, खरोखर हे नाही आहे, तर गव्हर्नमेंटने 24 तासात त्याला क्लॅरिफाय करावं. आणि जर क्लॅरिफाय नाही केलं तर ह्याचा अर्थ काहीतरी अनेक अर्थ निघू शकतात. ह्याचा अर्थ आहे की खरोखर अशी काहीतरी प्रोव्हिजन आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. फक्त ते रिस्पॉन्स बघतायत लोकांचा कसा येतोय, आणि त्यावरनं ते ठरवतील की ही पॉलिसी आणायची की नाही आणायची. शेवटी वोट बँक पण इम्पॉर्टंटच आहे कुठल्याही गव्हर्नमेंटला. तर हा एक प्रकार असू शकतो त्याच्यामध्ये. पण ऍटलिस्ट क्लॅरिफाय करा, लोकांना क्लॅरिटी येईल की हे आता आमचं होणार आहे रिडेव्हलपमेंट की नाही होणार आहे. आणि जर 1.5 FSI मला मिळणार आहे तर आमचं रिकॅल्क्युलेशन होईल, दुसरं तर काय नाही होणार आहे. आणि फंजिबल FSI तिकडेच आहे 35%. फक्त 2चं 1.5 केलेलं आहे, म्हणजे 2.7 FSI मिळण्याच्या ऐवजी तुम्हाला तर 2 FSI झाले पाहिजे टोटल बांधायला. ठीक आहे, मला 40% मिळत होते एक्स्ट्रा एरिया, 50% मिळत होते, 25% होती, 20% होती, 30% होती, पण क्लॅरिटी तर होईल. माझी गाडी तर पुढे चालेल. आज काहीच नाही कळत आहे. आज मी कमीत कमी 4 ऍग्रीमेंट पार्लमेंटमध्ये करून बसलेले, डेव्हलपमेंट रेट ऍग्रीमेंट. माझी अजून फाईल पण सबमिट नाही झालेली आहे कॉर्पोरेशनला. मी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे पूर्णपणे, मी कॉर्पस पण डिस्ट्रीब्यूट केली आहे त्या सोसायटीला.
आज माझ्यासारख्या डेव्हलपरला जायचं कुठे? गव्हर्नमेंट रातोरात नवीन पॉलिसी आणते, TDR नाही आहे. आता त्या सोसायटीला जर 2.7 प्रमाणे केलं, आज मी जायचं कुठे? आज मला बिझनेस कुठल्या टर्म्सवरती करायचा? आणि खरोखर जर गव्हर्नमेंट इंटरेस्टेड आहे की एक सुरळीत पॉलिसी, एक क्लिअर कट पॉलिसी कुठल्याही डेव्हलपमेंट रिअल इस्टेट सेक्टरसाठी आणायची असेल आणि त्याला जर वेळ लागत असेल, एक काम करा, 3 महिने कुठलेही अप्रुव्हल देऊ नका, बंद करून टाका. हा तमाशाने एकदा बंद करून टाका. 3 महिन्यात एक मास्टर प्लॅन बनवा, कमीत कमी येणाऱ्या 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा, की काय करायचं आहे गव्हर्नमेंटला, आणि त्या हिशोबाने एक सुरळीत सिंपल पॉलिसी बनवून सजेशन ऑब्जेक्शनला देऊन टाका पब्लिक समोर. हे इझी काम आहे. सगळ्या गोष्टी किती प्रोव्हिजन्स, ते DC रेग्युलेशन एवढं पुस्तक होतं ना, एवढं पुस्तक होतं खरोखर ओरिजिनल 91चं, ते एवढं झालं आणि ते कळणार पण नाही. रेफर दिस क्लॉज देअर, रेफर दिस क्लॉज हिअर. माणूस असा नुसतं तो चक्रव्यूहमध्ये फिरतोय. तिथं क्लॉजचं इंटरप्रिटेशन तेच लोक करू शकतील, आपल्याला तर कळणार पण नाही त्याचं काय इंटरप्रिटेशन होणार आहे. तर ही जी वस्तू आहे, एक असं माझं म्हणणं आहे की सिटीजन्सनी पण ह्याच्यामध्ये जॉईन व्हावं. 3-4 महिने भले स्लो डाऊन होईल, पण एकदा सुरळीत करावं, एकदा त्याला एका प्लॅटफॉर्मवरती आणावं, लेवल प्लेइंग फील्डवरती आणावं, तर त्याने खरोखर एनर्जी येईल लोकांमध्ये काम करायला, आणि मग तुम्ही ते गुड गव्हर्नन्सचं इम्प्लिमेंटेशन. तर ही एक माझी रिक्वेस्ट होती. आय थिंक मी जे म्हणायचं होतं ते मी सर्व म्हटलेलं आहे. माझ्या जो काय वेळ दिला गेला